हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना। आज गुरुवार, तुम्हा सर्वांना गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा। अशी छानशी मुख्य दरवाजाच्या समोर रांगोळी काढून घेतली आणि एका तबकामध्ये कमळाचं फूल आणि शेवंतीची फुले टाकून सजवून घेतले। हे तबक मी रोजच असं बाहेर सजवून ठेवते आणि माझ्याकडे अशी वेगवेगळ्या कलरची ही फुलं आहेत। खूप छान वाटतं आणि येणाऱ्या माणसांनाही प्रसन्न वाटतं, आपल्यालाही प्रसन्न वाटतं की आपलं घर खूप छान सजलं आहे। त्यानंतर मी उंबरठ्याला हळदीचं लेपन करायला घेतलं। हळदीचं लेपनासाठी मी एका वाटीमध्ये हळद घेतली, गोमूत्र आणि गुलाबजल घेतलं। गुलाबजलामुळे पण छान वास येतो। तुम्ही हवं तर साधं पाणीही वापरू शकता, पण मी गुलाबजलच वापरते कारण छान वास येतो आणि जास्त महागही नाही ते। यामुळे काय होतं तर लक्ष्मी आपल्या घरी आकर्षित होते आणि माता लक्ष्मीला पिवळा रंग खूपच आवडतो। तर मी असं हळदीचं लेपन हातानंच पसरवून घेते, कारण चमच्यानं पसरल्यानंतर ते व्यवस्थित लागत नाही आणि थोडंसंच पुसटसंच लागतं। तर मी हातानं छानसं सारवून घेते हे, आणि हे लेपन वाळायला जवळजवळ एक 15 ते 20 मिनिटं लागतात, जेणेकरून मस्त छान वाळल्यानंतर आपण त्याच्यावरती रांगोळीही काढू शकतो। हा हुंबरा जो आहे तो माझा लाकडी हुंबरा आहे। ज्यांच्याकडे फरशी टाईपचा जो हुंबरा असतो तो जरी असला आणि त्याच्यावर हळदीचं लेपन केलं तरीही चालतं। आणि हा हुंबरा खैराचा आहे, कारण जिथे खैराचं लाकूड असतं किंवा खैराचा हुंबरा असतो तेथे वास्तुशास्त्राला किंवा निगेटिव्हिटीला खैर नसतो अशी मान्यता आहे। या हुंबऱ्याच्या आतमध्ये मी एक चांदीची तार आणि पंचधातूही घातलेले आहेत। हे कशासाठी तर जी वाईट निगेटिव्हिटी आहे ती आपल्या घरी येऊ नये आणि आलीच तर त्या उंबऱ्याच्या बाहेर राहावी यासाठी ती आहे। तर उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला मी लक्ष्मीची पावलेही उमटवली आहेत। आणि त्यानंतर मला स्वास्तिकीही गुरुपुष्प अमृत योगावरती आणायचं आहे, तेही खूप शुभ मानलं जातं। आणि तुम्ही तुमच्या उंबऱ्याला जर ही चांदीची पावले चिकटवायची असतील तर तुम्ही गुरुपुष्प अमृत योगावरती ती आणू शकता। हळदीचे लेपन दर अमावस्येला केल्याने खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरी येते। दर गुरुवारी आणि दर अमावस्येला करावे। याचबरोबर गुरुपुष्प अमृत हा योग खूपच पवित्र योग मानला जातो। या योगावरतीही तुम्ही आपल्या घरी छानसं हळदीचे लेपन आणि सुशोभीकरण करू शकता किंवा एखादी खरेदीही करू शकता। खूप चांगलं मानलं जातं, कारण ती कधीच नष्ट होत नाही। जसं अक्षय तृतीयाचं धन कधीच नष्ट होत नाही, उत्तरोत्तर वाढत जातं, तसंच गुरुपुष्प अमृताचंही आहे। तर मी हुंबरठ्याला असं छानसं सजवून घेतलं। खरं तर मला गुलाबाच्या पाकळ्या ठेवायच्या होत्या, पण माझ्याकडे एकच गुलाब होता आणि तोही स्वामींना अर्पण करायचा होता, म्हणून मी लाल शेवंती होती त्याच्या पाकळ्या ठेवून दिल्या आणि त्यानंतर मध्ये पांढऱ्या शेवंतीच्याही पाकळ्या ठेवून दिल्या। तर हुंबरा सुशोभीकरण आणि मुख्य दरवाजा सुशोभित असला की येणाऱ्या माणसाचं मन आणि माता लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होते। तर बघा मी कसं छानसं सजवून घेतले। मी 15 मिनिटं थांबले नाही, कारण मला व्हिडिओ बनवायचा होता, म्हणून मी पटकन करून घेतली त्याच लेपनावरती सजावट। छान अशी सजावट झाल्यानंतर मला देवपूजाही करायची होती, कारण आज गुरुवार असल्यामुळे देवपूजा करणं माझ्याकडेच होतं। आणि दररोज सकाळी तुम्ही उंबरा धुवावा, कारण जी रात्रभर निगेटिव्हिटी असते ती आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर असते आणि आपण ज्यावेळी दरवाजा ओपन करतो त्यावेळी ती निगेटिव्हिटी आपल्या घरी येते आणि त्यामुळे दारिद्र्य, कलह यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात। त्यामुळे दरवाजा उघडल्यानंतर पहिल्यांदा उंबरठा धुवून घ्यावा आणि दरवाजासमोर 1-2 थेंब का असेना पाण्याचे मारावे, जेणेकरून ती निगेटिव्हिटी तिथेच शांत होईल। त्यानंतर मी श्रीसाठी एक छानसा ड्रेस घेतला होता, तिचं बोरनाल आहे म्हणून। हा ड्रेस मी काळाच घेणार होते, पण काळा भेटला नाही। तिच्या बाबांना हा ड्रेस खूप आवडला आणि आमच्या गावी पण पुढच्या महिन्यात एक कार्यक्रम आहे, आम्हाला तिकडे गावीही जायचं आहे। तर हे म्हणले की हा कार्यक्रमासाठी ही योग्य ड्रेस आहे। तर हा मी तिच्या बोरनालसाठी घेतलेला ड्रेस आहे। किती छान आहे। तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। मला तर खूपच आवडला, पण ब्लॅक असतं तर त्याच्याहीपेक्षा जास्त आवडला असता। तर हे वाणासाठी मी हे साहित्य घेतले। हा क्लिपा आहेत, तर माझ्याकडे जवळजवळ एक 30-35 तरी लेडीज येतीलच, त्यामुळे मला ह्या क्लिपा एकत्रच घ्याव्या लागल्या आणि स्वस्त आणि मस्त क्लिपाही आहेत। तुम्हाला कशा वाटल्या तेही सांगा। त्यानंतर श्रीला हा ड्रेस घालून बघितला तर श्री खूपच खुश होती आणि तिचे फोटोही आम्ही काढले। ती अस्मिता माऊबरोबर खेळत होती।